मित्रांनो, आपण आज आलेलो आहे कटरल्याचे नैसर्गिक शेती बघण्यासाठी। या ठिकाणी कटरल्याच्या शेतीमध्ये शेतकरी बांधवांकडे आपण आलेलो आहे। तरी आपण या ठिकाणी बघा कटरल्याचे कंद उगवलेले आहेत पाणी नसताना सुद्धा। तरी एक खास वाटलं मला, कारण जेणेकरून जे नैसर्गिक गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी खाली मोठमोठाले कंद उगवलेले आहेत। या ठिकाणी दाखवा दादा तुम्ही शेतकरी बांधवांनी, दादा दाखवा कंद कसे उगवलेले आहेत खाली बरोबर। दादा या ठिकाणी हे बघा, हे ऑटोमॅटिक फुटवे निघालेले आहेत। कमीत कमी हा 1 किलोचा कंद असेल। आपण याला रानभाजी 100% रानभाजी, एक कंद ज्याला आहे ते रानभाजी म्हणतो आपण। या शेतामध्ये तडे पडलेले आहेत बघा, अनेक ठिकाणी लाईनीच्या लाईनी उगवलेले आहे बघा तुम्ही। या ठिकाणी हे बघा, हे कंद तुम्हाला माती वळल्यानंतर कंद ऑटोमॅटिक हे बघा दिसत आहे। या ठिकाणी तुम्ही बघा बिना पाण्याचे कंद उगवलेले आहेत। तरी आपण या शेतकरी दादांना आता नवीन लागवड करायची काही गरज पडणार नाही, कारण आपण एकदा लावलं गेलं म्हणजे मला तरी वाटतं की नवीन लागवड करायची गरज नाही आहे। जमिनीला तडे हे बघा, हे जमिनीला तडे पडलेले आहेत तरी पण कंद उगवलेले आहे। हा प्लॉट आता आवरलेला आहे, तरी नवीन हे ऑटोमॅटिक फुटवे झालेले आहेत। तरी दादा तुम्ही हे बियाणं कुठून आणलं होतं सांगा तुम्ही। मी सुरुवातीला कृषी प्रदर्शनमध्ये गेलेलो होतो। कुठं गेले होते? सोलापूरला। सोलापूरला। तिथून मी बीज आणलं, बरं, ती लागवड घरी केली। ही लागवड केलेली हो। तरी तुम्हाला हे लावल्यापासून किती दिवसांनी चालू झालं? मी जून महिन्यात लागवड केली, 12 जूनला। हं. मागच्या वर्षी पाऊस थोडा अदूवर पडला, त्याच्यामुळं 12 जूनला लागवड केली। बरं, लागवड केली तुम्ही। हे किती दिवसांनी चालू होतं हे पीक कटरल्याचं? सर 1 ते पावणे 2 ते 2.5 महिन्यामध्ये माझा पहिला तोडा झाला आहे। बरं, पण माझा तोडा प्रत्येक हप्त्याला एकदम रेग्युलर चालला। 5व्या-6व्या दिवशी तोडा होतो। दर 5व्या-6व्या दिवशी कटोरले पिकाचा तोडा तुमचा होत होता। आणि मार्केटमध्ये मागणी चांगली आहे त्याची। बरं, तर आपल्याला आता हा प्लॉट जो आहे हा सुकलेला आहे, चालूला हा निघालेला प्लॉट आहे। तुम्हाला आता नवीन लावायची गरज नाही, कारण एकदा हा लावला म्हणजे हा आता याला किती महिने होत आहे आता माल रिकाम होऊन शेत? हे दिवाळीला नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये खतम होऊन जातं। अच्छा, जर जास्त पाणी असलं एखाद्या शेतकऱ्याला थोडे अंतरी बी लावू शकता। बरं। आणि जर आणि कमी पाणी असेल तर आमच्या सारखी लागवड करू शकता। कारण इथं तडेच पडलेले आहेत आता, तरी उगवलेले आहे। याचे 1-1, 1.5 किलोचे कंद निघालेले आहे। 0 पॉईंट पाण्याची शेती। बरं, एकदम कमीत कमी याच्यामध्ये हे रानभाजी म्हणून आपण खातो कटरल्याची शेती आहे दादा ही। या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना जर आपल्याला बियाणं पाहिजे असेल तर या दादांकडे उपलब्ध आहे। दादा आपल्या तालुका काय आणि गाव काय, पत्ता सांगा। माझं नाव समाधान मोतीराम डिगुळे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, गावाचे नाव रोहिणी, मोबाईल नंबर 8600 53 90 74। नवीन एकदा सांगा दादा मोबाईल नंबर। 8600 53 90 74। हा, या शेतकरी बांधवांचा नंबर एक। कटुरल्याचं बियाणं आपल्याला पाहिजे असेल तर या दादांच्या नंबरवर संपर्क करा, तुम्हाला कटुरल्याचं बियाणं या ठिकाणी उपलब्ध आहे। कारण अतिशय दुर्मिळ अशी रानभाजी असते, कारण तुम्ही बघा या ठिकाणी पाणी नसताना या पिकाने एवढ्याले डीर काढलेले आहे दादा। हे लाईनीच्या लाईनी निघालेले दादा दाखवा तुम्ही, तिथे या ठिकाणी लाईनीच्या लाईनी निघालेल्या आहे डीरच्या। सुकल्यावर ऑटोमॅटिक, कारण तुम्हाला नवीन लावायची गरज दिसत नाही। या ठिकाणी हे बघा जमिनीतनं निघतंय दादा, हे बघा जमिनीतनं एक निघतंय। हे बघा हे कंद बघा तुम्ही, तुमच्या समोर माती काढतोय आम्ही, बघा हे कंद एवढाले हा विषय। हे बघा तुम्ही या साईडने दाखवता, हे बघा कवडाले 1-1, 1.5 किलोचा कंद जमिनीतनं आहे। तुमच्या समोर माती काढलेली आहे दादा। या ठिकाणी दाखवा दादा, लाईनी दाखवा तुम्ही। या ठिकाणी जमिनीतनं या पुढं घ्या, हे बघा या पुढं घ्या, काही टेन्शन नाही। हे आपल्याला जे समोर हे बघा काही ठिकाणी मातीतनं निघत आहे कंद एकदम। हे कटरल्याचं बियाणं आहे दादा, नैसर्गिक बियाणं आहे। या ठिकाणी आपण बघायला येऊ शकता, या दादाने जो पत्ता सांगितलेला आहे तर या पत्त्यावर आपण येऊ शकता। हे बियाणं या ठिकाणी दादा गावाचं नाव सांगा। रोहिणी, तुम्ही सांगा। रोहिणी आहे, तालुका चाळीसगाव, रोहिणी। दादा तुमचं नाव काय? समाधान मोतीराम डिगुळे। समाधान मोतीराम डिगोडे या शेतकरी बांधवांचं नाव आहे। मोबाईल नंबर सांगा तुम्ही। तुम्ही सांगा। 8600 8600 53 53 90 74 हा शेतकरी बांधवाचा मोबाईल नंबर आहे। तुमच्याकडे आता किती किलो बियाणं उपलब्ध आहे दादा? 10 ते 12 किलो आहे। 10 ते 12 किलो शेतकरी दादांकडे बियाणं उपलब्ध आहे। तर ज्यांना यायचं असेल त्या शेतकरी बांधवांनी फोन करूनच या, व्हॉट्सअपला नंबर टाका
आणि हे बियाणं आपण लावलं तर आपल्याला नैसर्गिक शेती 100% आपल्याला मिळेल आणि चांगलं बियाणं मिळेल आणि हे 0 बजेटमध्ये शेती असं समजा दादा तुम्ही फक्त लावणीला एकदा खर्च आहे परत हे बियाणं लावायचं एखाद्या वेळेला गरज पडत नाही तुम्ही बघू शकता 30-40 वर्ष चालू शकतो हे बऱ्याच 30-40 वर्ष चालू शकतं कारण कंद कितीही वर्ष चालतात दादा हा विषय आहे तरी शेतकरी बांधवांनी या नंबरवर या पत्त्यावर संपर्क साधावा या शेतकरी बांधवांना विनंती आहे नमस्कार नमस्कार